तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या अवैध देह व्यापाराविरुद्ध शहर पोलिसांनी धडक कारवाई करत गेस्ट हाऊसच्या मूळ मालकासह 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल दिलीप जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणेश साहेबराव खरात वय 20 वर्ष राहणार चांदमारी खामगाव, आदेश रावण काळे वय 26 वर्ष राहणार तरोडा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती, यश अशोक पैठणकर वय 21 वर्ष राहणार शंकरनगर खामगाव, गजानन आत्माराम निर्मड वय 29 वर्ष राहणार विहगाव अटाळी तालुका खामगाव, हुसेन खान अजगर खान राहणार शेगाव आणि आशीर्वाद हॉटेलचा मूळ मालक यांच्या विरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर 326/2026 कलम 345 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। शेगाव शहरातील इक्बाल चौकात असलेल्या आशीर्वाद गेस्ट हाऊसमध्ये 22 मे रोजी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली। यातील आरोपी नामे हुसेन खान अजगर खान राहणार शेगाव याने आशीर्वाद गेस्ट हाऊस येथे महिलांचा अनैतिक देह व्यापाराचा कुंटणखाना चालवून त्या ठिकाणी ग्राहकांना व वेश्या व्यवसाय करणाऱ्या पीडित महिलांना बोलावून त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून त्या मोबदल्यात ग्राहकांकडून पैसे स्वीकारत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। त्या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी त्या ठिकाणी सुरू असलेल्या देह व्यापाराचा पर्दाफाश केलाय। या घटनेमुळे शहर परिसरात एकाच खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव।